नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. भाकरी करायला लागली बघा बाजरीच्या. आता करायच्या थोड्याच, पुन्हा अजून करायच्या त्या. फोन आलता वाटतं नवऱ्याला. मगाशी म्हणत होतं यायचे 3 मटण आणायचं या. आणलं बघा, येईल करायचं धरायचं. आधीच काय यायचे ती म्हणते ते. मला काय नाही आला फोन, त्यांना आला असेल. पांडुदादा यायच्या ते बारामतीचं. म्हणलं आता तेवढ्या 4-5 करावं त्या खायापुरत्या. आणि आल्यावर बघा येईल पुन्हा गरम गरम करायचं. गॅसवरच करायची होती बरं का मी. पण ती आता बातम्या बघायला लागली की कुठं युद्ध चालू आहे आणि गॅस महागलाय 2000 आणि 3000 रुपये टाकी. म्हणलं आपलं करावं ह्याच्यावर. शिगडी आहे बरं का, आता शिगडी आणती दुरुस्त करून. कायला गेली त्याची दूध तापवायला, आम्हाला भाजी करायला. संध्याकाळी तेवढंच थोड्या भाकरी बी होत्या त्याच्यावर बरं का, पण रात्रीच्या होते त्या. सकाळी दिवसा व्होल्टेज कमी असते, त्याच्यामुळं आता ती शिगडी आणती दुरुस्त करून. नेमकं उन्हाळा लागला आणि बाहेर करायची येळ आली. आणि ही चूल आहे का ना तसली असते म्हणजे एकात घेतलेली. ही जाळ जरा तेवढाच जळतो, तेवढीच लाकडं जळते ती. आणि ह्याला कसं होतं, इटा चौकून कोणी कोणी येतंय वारं, जाळ ह्याच्या खाली काही थांबतच नाही. आणि उशीर बी झालाय लय. काय एक आहे माझ्या मागं झंबाड. पुरीला डब्याला चपाती वाहिलीच करायची, भाकरी खाणारी वाहिलीच आहे ती. भाजी केली आताच. पुन्हा म्हणतं भाकरीला लय गॅस जळतोय, लय लागतोय त्याला उशीर भाकरी भाजायला. आणि उशिरा म्हणलं भाकरी बाहेरच करावं. हे राखचं उडायला लागलं तर काय करायचं. ऊन लय तावायला लागले, भयानक ऊन पडायला लागले. पुन्हा मटण आणायचं म्हणल्यावर पुन्हा मटण करायचं, भाकरी करायच्या पुन्हा ताज्या ताज्या. शिळ्या आताच करून घालायचं का. कधी येते ती कधी नाही ती. तू म्हणली ती वाटतं आजच. कधी येते ती कधी नाही ती काय माहिती. आपल्याला काय फोन नाही काय नाही कुणाचं. ज्याला आलं ती सांगत होतं पांडुदादा आणि पूजा ताईच्या. रात्री बीडची फॅन आलेली, जेवण केली, झोपली आणि पहाटे 4 वाजता गेली. किती वाढवं लागते बघा भाकर पचायला. वाऱ्यानं जाळच थांबण असं झालं. लाकडं बका बका घालून बी जाळ जळून जाते. तेवढेच करते आता 2-4 म्हणलं तर एखाद दुसरी माणूस म्हणता असावी एक्स्ट्रा तापल्या मग करायला लागते. ते कांदा टाकले ते काल उकडून. आज दुपारपर्यंत अजून ऊन खाऊ देते तेव्हा कांद्याला. आणि दुपारच्या पुढं मग पुन्हा त्याला हे करते, चिरून टाकते. दुपारच्या पुढं पुन्हा कांदा चिरते. काय करायचं, कांदा काढायला तर पाती जळल्या होत्या. आले पांडुदादा पूजा ताई तरी करायचं. बसा म्हणायचं जेवण खाणं करायचं त्यांचं, करायचं आपलं शेतातलं काम. आणि त्याचं बापूचं चाललाय खेळ तिकडे. अजून आणत्याला आंघोळ घातली तरी म्हणलं का पुन्हा घालते, करू दे मला बंद. पुन्हा आंघोळ घालून कापड देते. 8 वाजल्या म्हणलं का ऊन इतकं भयानक पडतंय की बोलायचं.
बी आणलं. ते ढकलायला असं येतोय की अंगावर तोंडावर हाय पुळती जरा जरा. राखाच ओढून येतं ह्याच्यात. कुठे लागली करंट पाय. ए जाऊ नको मागं, मी घालते पण आंघोळ थांब. झालं 2 झाले, तिसरी 5 झाले. किती खातंय माणूस, उन्हानं भाकरी खा वाटत नसतं, पाणी पी वाटतं. काल इथे येऊस तर 3 वाजल्या, 3 3:30 पावणे 4 वाजल्याच असत्याला येऊस तर करस तर. कुणाच्याला आली तशी बघा साडी फेडली, जुनी घातली साडी, कांद्याच्या मागं लागली, कांदा बाका बाका उपसून टाकलं, पुन्हा भांडी घासली. फरशी पुसाय टाईमच भेटला नाही. आता आज पुसाय म्हणते फरशी. आता पांडुदादा हे याच्यात म्हणलं आता ही बनतंय का नाही अजून धुणं भांडी करस तर येते त्या तिकडं. काय करायचं त्यांना तर समजत नाही. नव्हती इतक्या दिवस इथं झाली असेल घाण, लय घाण झाली आहे. मला तर वाटतं ती धुयाच लागते काय फरशी. फरशी डागच पडले ते सगळं पाण्याचं आणि हे खरकाटं चिटकून बसले ते ह्याच्या सगळंच फरशी सगळंच. हॉलमध्ये सकट समजा डाग आहेत, चिमण्याने सगळी जाऊन घाण केली. आता उन्हाळा लागला का चिमण्याचंच आहे बघा नुसता कार. सगळ्या घरातनं कट्यावरून चिमण्यानं घाण केली. दळण तर मुलकाचं दळून आणून ठेवलं या. मला वाटतं 3 3:30 पाहिलं बाजरी दळून आणली असेल. आधी बी काय त्यांनी करून खाल्ले. आणि हो काही एवढा मी पुन्हा ठिक्यातले वतले ह्यात सकाळी डबा भरून ठेवला पीठ. इतकं पीठ आणते ते बाजरीचं ते बी दळून. कडू एक लागायचं नाही सपना. म्हणजे मी बी आता चपात्याच करत नाही, भाकरीच करते रोज, म्हणजे त्याशिवाय संपत नाही पीठ. नीट तर नीटकं केलं का तसंच दळून आणलं पण. लाईट एक नाही सकाळपासून झालं. 6ला जाते झोपीत आहे तवर लाईट, आणि लाईटच नाही अजून बी आली. कधी येते कोणाला. दीदी सांगत होती 10 वाजता येते. आता 10 वाजायचे राहिले तरी बरं. काय भाजीला बी दुसरं नाही काय, नुसती बटाटे बटाटे बटाटेच करायचे ते. तर चला मित्रांनो, या बाजरीच्या भाकरी केल्या, ते बटाट्याची भाजी केली, सुकी केली आता बरं का. या सगळेजण खायला.